पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे तुम्ही त्यांची तोंड काय बघताय? पेटवा! खबरदार कोणी पुढे आला तर माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी इथे रक्ताचे सडे पडतील, लक्षात ठेवा। दादा, तुम्ही तुमच्या बायकोचं प्रेम, तिचा त्याग हे सगळं विसरला, पण मी माझ्या पत्नीचं विसरलेलो नाहीये। आणि आज हे बोलताना मला अभिमान वाटतोय की मी तुमच्यासारखा अजिबात नाहीये। तुम्ही सगळ्यांना देखत माझ्या आईचा अपमान केला, तिला खाली पाहायला लावलं। खबरदार! पुन्हा माझ्या नवऱ्याला हात लावला तर मला इसरावं लागन। तुम्ही कोण आहात ते? ए मुक्ता, तोंड सांभाळून बोलायचं तू। लय सांभाळलं, सहन सुद्धा केलं। मग घर जाळायला निघाला, मी शांत होते। माझ्या कुटुंबातल्या माणसांना संपायला निघालात तरी शांत होते। आता नाही, आता नाही। संबळ वाजवणारी मुलगी काय तांडव घालू शकते हे बघाच तुम्ही। काय जाळून टाका। बंद करा। काय प्रकार आहे? मुक्ता सासरी चालली ना, तिला पाठवणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। कसली पाठवणी? अरे लग्न झालं नाही तर पाठवणी कसली? आग लावा। रिपोर्टर आले, रिपोर्टर आले।
नमस्कार, मी सारंग नगरकर आणि ह्यांना तुम्ही ओळखताच, अहमदनगरचे खूप सुप्रसिद्ध असे उद्योगपती रावसाहेब नगरकर. आणि हे यांच्या मुलाचं म्हणजेच माझं लग्न एका गरीब सामान्य संबळ वाजवणाऱ्या मुलीशी करून देणार आहेत. सो सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने हे खूप मोठं पाऊल असणार आहे. प्लीज रावसाहेब. तुमच्या मुलाचे संबळ वादकाच्या मुलीशी लग्न करून दिल्याने कोणते सामाजिक बदल घडतील असं तुम्हाला वाटते? मुक्ता, चांगली चाल खेळलात तुम्ही दोघं. इथे जरी माझे हात बांधलेले असले तरी तुझा मुडदा पडणारच. तू मग रस्त्यात पडेल किंवा घरी आलीस तरी घरी पडेल, पण मी मेलो तरी तुला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. आई भवानी सुखी ठेव ग लेकरांना. मुक्ते, माझी बाय. आई काळजी घे. वय. आई अण्णा, तुम्ही काळजी नका करू, सगळं नीट होईल. पोरी, कशी काळजी करू नका म्हणते ग तू पोरी. काट्याच्या वाटेनं नांदायला चाललीस तू. तिथं तुझ्या स्वागताला असतील न फुलं न ढोल, असतील फक्त जळजळत्या नजरा आणि शब्दांच्या ठिणग्या. नुसत्या विचारानच काळीच चिरल्यागत होतंय माझं पोरी. आई अण्णांची काळजी घ्या. अण्णा, मी तुम्हाला वचन देतो, मुक्ताच्या केसाला पण धक्का लागू देणार नाही. तुम्ही आई वडिलांनी तिची जशी काळजी घेतली आहे ना, मी सुद्धा तिची तशीच काळजी घेईन. आणि एक दिवस नक्की येईल जेव्हा मुक्तावर फुलांची उधळण होईल. मुक्ता, चल, जास्त उशीर करायला नको. आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठी राहील. सुखी राहा मुली. येतो आम्ही. मुक्ता, चल. गजब. मुक्ता,
आहे आपण रडतोय का? मुक्ताताई संध्याकाळी परत येईलच ना. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माणुसकी जपली पाहिजे. निवडणुका काय येतात जातात, नाती जपली पाहिजेत. मग आम्हाला सांगा की सारंग आणि मुक्तांचे एकमेकांचे प्रेम आहे का? एक मिनिट. हे बघा, आता आम्हाला घरी जायचंय आणि यांच्या स्वागताची तयारी करायची. आणि आम्ही वेगळी पत्रकार परिषद घेऊ, त्यावेळेला तुम्हाला नक्की बोलू. तो पाहिजे ते प्रश्न विचारा. ओके? राजी दाजी, ह्याला काय अर्थ आहे? आपण त्या मुक्ताला घरी यायची परवानगी देतोय. सध्या तरी दुसरा कुठला पर्याय दिसत नाही मला. बरोबर नको त्यावेळेला पत्रकारांना आणून त्याने आपली कोंडी करून टाकल्या. आता जर का एक चुकीचं पाऊल आपण उचललं ना तर अब्रूचे धिंडवडे निघतील. राजकीय संन्यास घ्यावा लागेल, त्यास पडतोच मुलीमुळं. पण दादा, कसं करायचं आता मग? सध्या तरी प्रतिष्ठा जपण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. रेणुका. हा बोल. काय झालं दादा? सारंगला घेऊन येताय ना? हो, पण त्याच्यासोबत तिला सुद्धा घेऊन यावं लागतंय. काय काय बोलताय तुम्ही? हे नाईलाज आहे माझा, म्हणजे परिस्थिती तशी निर्माण झाली. सगळं सांगतो तुला नंतर. मी फोन ठेवतो आता. हा, नाही नाही. मला आता काय करायचं? काय करायचं? त्यांना आधी भिजवायला सांगते. विचारायचं सगळं बाजाला. काय करायचं म्हणजे आता आपली संमती आहे असं त्यांना दाखवायचं, सोबत घेऊन जायचं आणि योग्य वेळ ठिकाण बघू पोरीला संपवून टाकू आणि मग सारंगला घेऊन घरी जाऊ. पप्या, वेलकम रे, वेलकम वेलकम. कसं आहेस? बरं आहेस ना? हा, पाय बरा होतोय हळूहळू. भावा, अरे शेवटी तू करून दाखवलं. आज मी लई खुश आहे. लई म्हणजे लई खुश आहे, म्हणजे सांगू शकत नाही एवढा खुश आहे. हो हो हो. तुला आनंद नाही होणार तर कोणाला होणार? पण आता पटकन बसून निघूया. हा हा, लय बेकार स्पीड पकडावा लागणार आहे. चला बसा बसा. चल चल, मी मदत करतो. हा, थँक्स यार पप्या, तू आलास. बस का बाई. अरे तू तुझ्या प्रेमासाठी एवढी रिस्क घेतली आणि मी तुमच्या दोघांसाठी एवढीशी रिस्क जर घेऊ शकलो नसतो तर तू होतं माझ्या जिंदगीवर. आता मी तुम्हाला सुखरूप घरापर्यंत पोहोचवल्याशिवाय घरीच जात नसतोय. पण तुम्ही तर म्हणाला होता मोठ्या मालकांच्या गाडीतून जाणार होतो ना? पप्या भाऊ, ही गाडी. तुला खरोखर असं वाटलं का? हे बघ मुक्ता, मला तरी त्यांच्यावर विश्वासच बसत नव्हता. रस्त्यात नक्कीच काहीतरी घातपात केला असता त्यांनी, आणि म्हणून मी सकाळी प्लॅन बदलला, पप्याला फोन केला आणि बोलवून घेतलं. काय झालं? ते घरच्यांना काही करणार नाही ना? हे बघ मुक्ता, तू काहीच काळजी करू नको. पत्रकार आहेत ना तिथे, आणि आज ते दिवसभर त्यांना कव्हर करणार आहेत.
कवर म्हणजे म्हणजे हेच संबळ वादक मुक्ताचं घर. याच घरात 23 वर्षांपूर्वी मुक्तानं जन्म घेतला. तेव्हा कुणाला माहित होतं हिला शोधत करोडपती रावसाहेब नगरकर या घरापर्यंत पोहोचतील? थांबा थांबा. चल. हे दोघे अजून काय येत नाहीयेत. अरे इथं भरून काय विचारतो, जाऊन बघ. हो बघतो. थांब जरा प्रेमाने. आपली संमती आहे असं त्यांना वाटायला पाहिजे. हो दादा. निघ. मालक मालक अहो मालक अहो मालक 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 अहो ते सारंग आणि मुक्ता मागच्या रस्त्याने पळून गेले. होय आणि त्या दोघांनी तुम्हाला परत एकदा येण्यात काढले. अयो अयो येड्यात काढलं बोलायची काय गरज आहे? नुसती खबर नाही देत आहेत. होय मालक ते चूक झाली परत नाही होणार. आणि तोंड का लपवलंय? ते हे मधमाशा ढसल्यात ना तोंडाला म्हणून ते मी येतो मालक त्यांना पाहून येतो. अयो ते दोघं घरी पोचायच्या आत आपल्याला तिथे पोचायला हवं. त्या दोघांना वेगळं करायला हवं, नाहीतर मुक्ताचा कट उधळता येणार नाही आपल्याला. आणि घरी फोन लाव आणि घरी सांग की आम्ही तिथे पोचेपर्यंत त्यांना घरामध्ये घेऊ नका. लगेच फोन करतो. काय सांगतो, गृहप्रवेश करू नका त्यांनी. अरे गृहप्रवेश फार दूरची गोष्ट आहे. उंबऱ्यापर्यंत पण ते पोचले नाही पाहिजे. हो असं सांग. हो सांगतो. हा आणि त्यांचं काही ते निस्तर. आणि मग तुम्ही नंतर या. चल गाडी काढ. हा दिवा कोणी लावला माहित नाही, पण हा दिवा सारंग मुक्तासह घरी परत यावा यासाठीच लावला असणार. दिवा पेटवताना हीच प्रार्थना केली गेली असणार, पण ते होणार नाही. मी ते होऊ देणार नाही. यानं काय होणार आहे? नुसता दिवा विझून मुक्ता आल्या पावली घरातून परत जाणार नाहीये. आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे रेणुका. तू वहिनीनं दिलेली धमकी लक्षात आहे ना तुझ्या? चुकून जरी मुक्ताचा गृहप्रवेश झाला
तरी तू हे घर सोडून जाणार आहे असं म्हणालीस तू. लक्षात आहे ना तुझ्या? आता तू जे काही बोललीस ना त्यावर तुला ठाम राहावं लागणार आहे. गृहप्रवेशाच्या वेळी वहिनी त्यांच्या खोलीतून बाहेर येणार नाही याची काळजी घे आता.